महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तीव्र उन्हामुळे भटकंती सुद्धा झाली कमी, इंधन दरवाढ, खासगी प्रवास महागला। वाढत्या गरमीसह तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत। त्यातच वाढत्या इंधन दर व महागाईचे दर लक्षात घेता प्रवास महागला। कडक उन्हात बच्चे कंपनी घरात अडकून पडली असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे। बच्चे कंपनी घरातील सापशिडी, कॅरम, पत्त्यासारखे खेळ खेळत आहेत। त्यातच मामाचे गाव सुद्धा बदलत्या काळानुसार बदल झाले आहेत। मामाच्या गावातील घराचे अंगण हरवले आहे। कौलारू घराची जागा दुमजली इमारतीने घेतली आहे। असे असले तरी मामाकडे काही दिवसांसाठी बच्चे कंपनी येत असली तरी रानमेव्यासारख्या फळापासून दूर होत आहे। उन्हाळ्यातील सुट्टीवर कडक उन्हात गंडांतर आल्याने लहान मुले हिरमुसले आहेत। उन्हात बाहेर फिरू नये असे सांगत वडीलधाऱ्या मंडळींकडून घराबाहेर पडू नये यासाठी दरडावण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या गावातही सवंगड्यांसह मौजमजा करणाऱ्यावर निर्बंध आले आहेत। त्यातच वाढती उष्णता, वाढते वाळव्यांचे प्रकार, वातावरणातील बदल होत असल्याने तसेच रानावनात अनेक झाडे झुडपेंची झालेली तोड लक्षात घेता बच्चे कंपनीचा कल तंत्रज्ञानाच्या युगात बदललेला दिसून येत आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची क्रेज आजही टिकून आहे। सकाळी नदीवरील आंघोळ, सायंकाळी रानात फेरफटकांसह खेळात बच्चे कंपनी मग्न झाली आहे। ग्रामीण भागातील बच्चे कंपनी अंगणात किंवा माजघरात विविध खेळ खेळत असतील, मात्र सिमेंटच्या इमारतीमधील 4 भिंतींच्या आत या वावरणाऱ्या बच्चे कंपनीला मात्र 4 भिंतींच्या आडच बसावे लागत आहे। कडक उन्हाच्या काहिलीने सर्वसामान्य नागरिकांसह बच्चे कंपनी त्रस्त होत आहे। त्यामुळे दुपारचे खेळणे, रानात फिरण्यापासून ते लांब राहत असल्याने रानातील रानमेव्यापासून सुद्धा आणि गरमीमुळे ती मुकत आहेत। गेल्या उन्हाच्या काहिलीने सर्वसामान्य जनतासह पक्षी हैराण झाले आहेत। नदी नाल्याने तळ गाठला असून विहिरीसुद्धा तळाला गेले आहेत। तीव्र उन्हामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे। गार हवेसाठी वातानुकूलित यासारख्यांना प्राधान्य दिले जात आहे, कारण वाढत्या वृक्षतोडामुळे सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामस्थांना नैसर्गिक हवेपासून वंचित राहावे लागत आहे। नव्याने वृक्ष लागवड व त्याची जोपासना करावी लागणार आहे, तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, अन्यथा भीषण उष्माघाताला सामोरे जावे लागणार आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।